12,000 पुरुषांनी लाटले लाडक्या बहिणींचे पैसे। माझी लाडकी बहीण योजनेत 164 कोटींचा घोटाळा। पुरुषांनी घेतले महिलांचे पैसे। महिलांना आर्थिक मदत देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत आता प्रचंड घोटाळा उघड झालाय। होय, या योजनेत तब्बल 12,000 पुरुष आणि जवळपास 78,000 अपात्र महिलांनी बेकायदेशीरपणे फायदा घेतलाय। या गैरव्यवहारामुळे सरकारला तब्बल 164 कोटी रुपयांचा फटका देखील बसलाय। ही योजना जून 2024 मध्ये महाराष्ट्र सरकारने सुरू केली होती। उद्देश हा होता की राज्यातील गरीब आणि गरजू महिलांना दरमहा 1,500 रुपयांची आर्थिक मदत देऊन त्यांना स्वावलंबी बनवणं। ही मदत 21 ते 65 वयोगटातील त्या महिलांना दिली जाते ज्यांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे। पण आरटीआय द्वारे मिळालेल्या माहितीनुसार सत्यापन प्रक्रियेमध्ये मोठा गैरप्रकार समोर आलाय। 12,431 पुरुषांनी स्वतःला महिला दाखवत नोंदणी करून 13 महिन्यांपर्यंत दरमहा 1,500 रुपये घेतलेत। त्याचबरोबर 77,980 अपात्र महिलांनाही याचा लाभ मिळालाय। या दोन्ही प्रकारात मिळून एकूण 164.52 कोटी रुपयांचा गैरवापर झालाय। या घोटाळ्यात सुमारे 2400 सरकारी कर्मचाऱ्यांनीही संलिप्तता असल्याचं समोर आलंय। हे कर्मचारी कृषी, पशुपालन, समाज कल्याण, आयुर्वेद आणि जिल्हा परिषद यासारख्या विविध विभागातील आहेत। यातून हे स्पष्ट होतं की विभागीय स्तरांवर संगनमत होऊन लाभार्थींची चुकीची नोंदणी करण्यात आली आहे। महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी 25 ऑगस्ट 2025 रोजी सांगितलं होतं की सुमारे 26 लाख लाभार्थी पात्रतेच्या निकषांमध्ये बसत नाही। सत्यापनानंतर अनेक खात्यांमधील पैसे थांबवले गेले आहेत, पण अजूनपर्यंत वसुली किंवा जबाबदारांवर कारवाई झालेली नाही। सध्या राज्यातील 2.41 कोटी महिला या योजनेच्या लाभार्थी आहेत आणि दरमहा सरकारवर जवळपास 3700 कोटी रुपयांचा भार पडतोय। एक वरिष्ठ अधिकाऱ्याने या प्रकरणाला हिमशैलाचं टोक असं म्हटलंय, म्हणजे अजून अनेक अनियमितता उघड होण्याची शक्यता आहे। महिलांना सशक्त करण्याच्या उद्देशाने सुरू झालेली योजना आता भ्रष्टाचाराच्या विळख्यात सापडली आहे। सरकारचा हेतू चांगला असला तरी अंमलबजावणीत झालेल्या त्रुटींमुळे पात्र महिलांपर्यंत मदत पोहोचलीच नाही। तुमच्या मते या घोटाळ्याला जबाबदार कोण? सरकारी यंत्रणा, अधिकारी की सिस्टीम मधील ढिलाई? तुमचं मत खाली कमेंट मध्ये नक्की सांगा।